ज्ञानेश्वरी अध्याय 14 भाग 4. मागच्या भागात विश्वनिर्मितीबद्दल बरेच काही भगवंतांनी सांगितले. आता त्या विश्वात वसलेल्या आत्म्याला किंवा जीवात्म्याला म्हणा, त्रिगुणांचे बंध कसे बांधतात त्याबद्दल ते सांगत आहेत. ते म्हणाले, या त्रिगुणांचे नाव सत्व रजतम असे आहे आणि यांची उत्पत्ती प्रकृतीपासून झाली आहे. त्यामध्ये सत्वगुण उत्तम, रजोगुण मध्यम आणि तमोगुण हा अधम आहे. ज्याप्रमाणे एकाच देहात बाल्य, तारुण्य, जरा हे अनुभवास येते, तसे एकाच अंतःकरणात म्हणजे वृत्तीमध्ये हे त्रिगुण कमी अधिक प्रमाणात असतात. चोख सोन्यासमध्ये हिणकस धातू मिसळला तर त्याचे वजन वाढते, पण कस कमी होतो. किंवा आळसामुळे चापल्य जाऊन पुढे झोपाळूपणा वाढतो. त्याप्रमाणे वृत्ती अज्ञानीपणाने वागते किंवा वृत्तीत अज्ञानीपणा वाढतो, तेव्हा सत्व रजाला मागे सारून वृत्ती तमोगुणाकडे झुकते. आता हे गुण जीवात्म्याला कसे बंधनकारक होतात ते क्रमवार सांगतो. शुद्ध आत्मा जेव्हा जीवदशेत शिरून म्हणजे त्याला देह प्राप्त होतो, जीवदशेत तो येतो म्हणजे देह प्राप्त होतो. शुद्ध आत्मा जेव्हा जीवदशेत किंवा देहात शिरून जीवात्मा या संज्ञेस प्राप्त होतो न होतो, तो लगेचच त्या देहाला तो मी असे संबोधू लागतो. लगेचच देहबुद्धी त्याची बळकट होते. त्यानंतर आमरण तो देहावरच ममत्व ठेवतो. आत्मबुद्धी त्याला नसतेच आणि मग तो बंधनात अडकतो. मासा ज्याप्रमाणे गळाला हिसका देतो न देतो, तोच धीवर म्हणजे मासेमारी करणारा त्याला वर ओढून घेतो, तसा तो जीवात्मा देहबुद्धीच्या ममत्वाच्या ओढीने बंधनात पडतो आणि मग सुखदुःखांचे भोग भोगतो. त्यामध्ये सत्वगुणरूपी पारधी जीवाला सुख आणि ज्ञान यांच्या पाशात अडकवतो. सत्वगुणरूपी सुद्धा पारधीच त्याला म्हटलेलं आहे. हरिण जसे पाशात अडकते, तसे जीवाला सत्वगुणरूपी पाशाचे बंधन पडते. असा सत्वगुणी मग कसा वागतो? तर त्याला ज्ञानाचा गर्व होतो. विद्वत्तेमुळे तो चढून जातो. थोडासा कुठे मान सन्मान लाभला की संतुष्ट होऊन प्रौढी मिरवू लागतो. माझ्यासारखा सुखी मीच असे त्याला वाटते आणि आपण स्वतः सिद्ध असलेल्या आत्मज्ञानापासून दूर जात आहोत हे त्याच्यामुळे लक्षातच येत नाही. राजाने ज्याप्रमाणे स्वप्नात भिकारी व्हावे आणि कोणी थोडीशी भिक्षा घातली की आपण जणू इंद्रच असे त्याला वाटावे, तसे या सत्वगुणी मनुष्याचे होते. थोड्या थोडक्यानेही त्याला आकाश ठेंगणे होते. वास्तविक तो खरोखरच ज्ञानी, विद्वान, चतुर असतो. पण माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, माझ्यासारखा मीच अशा गर्वामुळे हा सत्वगुण जीवाला बंधनात अडकवतो. सत्वगुणसुद्धा जीवाला बंधनात अडकवणारा अशा पद्धतीने ठरतो. आता रजोगुणाविषयी जाणून घेऊ. हा रजोगुण जीवाला विषयात रंगवून टाकतो. याची कामना सदा सर्वदा जागृत असते. हा रजोगुण जीवाच्या अंतःकरणात थोडा जरी प्रविष्ट झाला तरी जीवाला इच्छा अनावर होते, त्याला राहवतच नाही. मग त्याला विषयोपभोगाची लालसा इतकी तीव्रपणे ग्रासते की त्या वावटळीत तो भलतीकडे वाहवावला जातो. ते विषय सुख मिळवण्यासाठी वाटेल तितके कष्ट सोसण्याची त्याची तयारी असते. एक मिळवून झाले की त्यापुढचेही दुसरे मिळवण्यासाठी तो जीवापाड धडपड करतो. येणाऱ्या उद्याच्या काळासाठी आजच तो मोठमोठी कार्ये आरंभतो. अगदी स्वर्गात गेल्यानंतरही तिथे पुढची व्यवस्था व्हावी म्हणून तो यज्ञयाग करण्याच्या खटपटीला लागतो. काहीतरी पदरी पडावे या आशेनेच तो कुठलेही कर्म करतो. निर्हेतुक निष्काम कर्म करण्याचे त्याच्या मनात सुद्धा येत नाही. अशा प्रकारचे कोणतेही कर्म करण्यातले त्याचे चापल्य
अगदी वाखाणण्यासारखे, विजेसारखे असते. येणेप्रमाणे एकदा रजोगुणी वृत्ती अंतःकरणात शिरली की हव्यासाचा, तृष्णेचा साखळदंड त्या जीवाच्या पायात पडतो आणि मग व्यापाचे, खटाटोपाचे लोढणे गळ्यात त्याच्या अडकते. असा तो जीवात्मा रजोगुणामुळे या प्रकारे बांधला जातो. आता तमोगुणाचे कर्तृत्व ऐक. डोळ्यावर सारा आला म्हणजे पडदा आला की काहीच दिसेनासे होते. तसा तमोगुणरूपी सारा जीवाच्या डोळ्यावर आला की सर्वसामान्य व्यवहारसुद्धा नीट होत नाहीत. हा तमोगुण अज्ञानाच्या आधाराने जगतो आणि याच्यामुळे सारे जग भ्रमिष्ठासारखे वागते. याच्यामुळे जीव अविचारी होतो, देहालाच मी असे मानतो आणि मग पशुवत व्यवहार करू लागतो. तमोगुण वाढला की शरीरात आळशीपणा वाढतो आणि मनात मूर्खपणा घर करतो. आकाश कोसळले तरीही आळस भरल्यामुळे उठावे असे काही त्याला वाटत नाही. जागच्या जागी लोळत राहण्यातच त्याला मजा वाटते. झोपेपुढे स्वर्गसुखही त्याला तुच्छ वाटते. सगळे आयुष्य त्याने झोपेला विकून टाकलेले असते. एखाद्या वेळी आक्रस्ताळेपणा करून काही कामासाठी घराबाहेर अगदी पडलाच तरी अस्ताव्यस्तपणे काहीतरी करून ठेवतो. केव्हा काय करावे, कसे वागावे, आपण जो व्यवहार करीत आहोत त्यात आपला फायदा आहे की नुकसान, यापैकी काहीही त्याला समजत नाही. काहीतरी अचाट अफाट असे कर्म करावे एवढेच त्याला कळते. अशा प्रकारे प्रमाद, निद्रा आणि आळस याद्वारे तमोगुण जीवाला बंधनात टाकतो. यामुळे त्या जीवात असलेला आत्मा मूळचा निस्संग निर्मळ असला तरी बाधला गेल्यासारखा होतो. ज्याप्रमाणे कफ वात या दोघांना मागे सारून देहात पित्त जास्त होते तेव्हा ते सगळ्या देहाला तप्त करते, किंवा ऊन पाऊस यांना मागे सारून थंडी पडते तेव्हा आसमंत थंड होतो. अथवा स्वप्न आणि जागृती या दोन्ही अवस्था लोपून सुषुप्ती अवस्था येते तेव्हा चित्तही दिंगमूढ होते. याप्रमाणे रजोगुण आणि तमोगुण यांना हरवून सत्वगुण वाढतो तेव्हा जीव स्वतःला मी सर्वांपेक्षा सुखी असे समजू लागतो. अशाच पद्धतीने जेव्हा सत्वगुण आणि रजोगुण यांना हरवून तमोगुण वाढतो तेव्हा जीवाच्या हातून अक्षम्य चुका होतात. आणि जेव्हा सत्व आणि तम यांना मागे सारून रजोगुण वाढीला लागतो तेव्हा जीव कर्म करीत राहणे यालाच प्राधान्य देतो आणि अखंड धडपड करत राहतो. अशा प्रकारे भगवंतांनी आपणास त्रिगुणांची ओळख करून दिली. आता त्रिगुणांविषयी आणखी पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 4 समाप्त.